नमस्कार दर्शक हो, राज्यभर पावसाचा जोरदार अलर्ट दिलेला आहे. 27 व 28 तारीख ही सर्वांनी अतिशय काळजी घेण्याची तारीख आहे. आपण आता वीर व उजनी धरणाची अगदी ताजी अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा महत्त्वपूर्ण अगदी वेळच्या वेळेला घडामोडी. तर 27 सप्टेंबर शनिवार आज सकाळची उजनी व वीरची अपडेट पाहत आहोत. त्या अगोदर वीर धरणातून काल नीरा नदीच्या पात्रात जो सुरुवातीला 250 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत होता तो काल दुपारी 12:30 वाजता वाढवून 1425 क्युसेक्स केला व काल रात्री 8 वाजता तो 2700 क्युसेक्स केला व आज सकाळी तो 6:15 वाजता 7337 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. वीर धरणातून विसर्ग वाढलेला आहे. तर बंड गार्डनची आवक किंचित कमी झालेली आहे, ती 5438 क्युसेक्स आहे, पण ही आवक कधीही वाढू शकते वरील पावसाच्या इशाऱ्यामुळे. तर उजनीतून सिनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनल बंद असून धरणाची आज सकाळची टक्केवारी 106.7%, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स उजनीतून सोडलं जात आहे. तर एकूण पाणीसाठा आजचा हा 120.77 TMC झाला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा 57.11 TMC झाला आहे. दौंडची आवक सध्या सकाळपर्यंत 8516 क्युसेक्स आहे. आवक कधीही वाढू शकते, याचं कारण मुख्य म्हणजे पुणे व परिसरात हवामान खात्याने दिलेला पावसाचा इशारा. तर उजनीतून काल दुपारी 4:30 वाजता जो 40,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला होता तो विसर्ग की थोडा कमी करून पुन्हा तो तेवढाच ठेवण्यात आलेला होता रात्रीपर्यंत. मात्र आत्ता सकाळी 6:15 वाजता उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात म्हणजे 50,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे व उजनी धरण परिसरात जो पाऊस सुरू असल्या कारणाने उजनी धरणाची सातत्याने वाढ होत असल्यामुळे या विसर्गात कदाचित वाढ होऊ शकते, असे आव्हान उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेलं आहे. तर उजनीतून हा 50,000 व तो वीज निर्मितीचा 1600 क्युसेक्स असा 51,600 क्युसेक्स विसर्ग थेट भीमा नदीमध्ये सोडला जात आहे. पुढील अपडेटसाठी आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांना लाईक निश्चित करा.